चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवरती आले। 31 मार्च 2025 रोजी आहे स्वामींचा प्रगट दिन। ज्यावेळी स्वामी अक्कलकोटमध्ये प्रथमतः प्रगट झाले होते त्या दिवशी प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी तुमच्या घरामध्ये जर का स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती पंचामृताने अभिषेक करायला विसरू नका। सुरुवातीला जलाभिषेक म्हणजेच पाण्याने अभिषेक, त्यानंतर दूध, दही, मध, साखर आणि तूप असं पंचामृताने एकत्रित देखील अभिषेक केला जातो, किंवा सेपरेट देखील तुम्ही एक एक जे दूध, दही, तूप, साखर, मध आहे हे तसा अभिषेक करू शकता। त्यानंतर जलाभिषेक पूर्ण करायचा आहे आणि स्वामींची मूर्ती जी आहे स्वच्छ पुसून त्याला चंदन लावायचं आहे। स्वामींना चंदन खूप प्रिय आहे, त्यासोबतच अष्टगंध स्वामींना प्रिय आहे। कधीही हळद कुंकू स्वामींना लावायचं नसतं, तर त्यांना अष्टगंध प्रिय आहे। यानंतर स्वामींना आवडतीचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही कोणताही तुमचा आवडीचा गोड पदार्थ स्वामींना दाखवू शकता। त्याचबरोबर स्वामींची सगळ्यात आवडतीची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृतात पारायण करणं। 21 अध्यायांची एक पोथी आहे की जी 1 तासामध्ये पूर्ण होते। स्वामी चरित्र सारामृत पाठ करणं शक्य नसल्यास 11 वेळा तारक मंत्राचं पठण करावं। तारक मंत्र किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळी तुम्ही करू शकता, किंवा 7, 3 अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं या दिवशी नक्की करावं। प्रत्येक दिवस जो आहे तो महत्त्वाचा असतो। प्रत्येक देवासाठी प्रत्येक दिवस जसा ठरलेला आहे त्याच पद्धतीने विशेष अशा तिथी असतात की ज्या दिवशी ज्या देवांचं आपण नामस्मरण केल्याने त्याची शक्ती किंवा त्याची ऊर्जा जास्त असते। तर स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी त्यांचं नामस्मरण केल्याने निश्चितच आपल्याला गुरूंचं पाठबळ हे मिळत असतं। आपण जितक्या भक्तिभावाने मनोभावे पूजा करू तेवढी स्वामींना ती प्रिय आहे। स्वामींना नैवेद्यामध्ये बेसनाचे लाडू फार आवडतात, पुरणपोळी खूप आवडते। त्यासोबतच स्वामींना द्राक्षे, डाळिंब यांचा नैवेद्य देखील दाखवला जातो, किंवा कुठलाही गोड एखाद्या पदार्थाचा खीर वगैरे तुम्ही दाखवू शकता। तर असं स्वामींचा प्रगट दिन हा छान असं साजरा करूयात, आणि त्यासोबतच स्वामींची शेवटी आरती करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।